कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्वर पुनहि ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। अरे फाईल मधले पेपर्स तर बघ, सगळा मजकूर ना कंपनीच्या लेटर हेड वरती लिहिलेला आहे आणि पहिला पान तर बघ रे 15 कोटी, त्या 15 वरची शून्यच मोजत राहावी। वाव, 10 लाखांच्या बदल्यात 15 कोटी। वाह, 15 कोटीचं एकमेव मालक रणजित मोडक। रेणू, तू हे जे पेढे आणलेस ना याची किंमत 10 लाख रुपये। म्हणजे या पेपर्सना काहीही किंमत नाहीये, कारण ह्याच्यात कुठेही असं मेन्शन केलेलं नाहीये की ही प्रॉपर्टी रणजितच्या नावावर आहे। हे असले मजकूर कंपनीच्या लेटर हेडवर कोणीही टाईप करून देऊ शकतं। मी खरं सांगू, मला ना परत तुझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे। वेडी आहेस का? दरवेळी नवीन बकरे शोधत फिरत नाही मी, आणि तू ही नवीन बकरा शोधण्याच्या भानगडीत पडू नकोस। हे शहर सोड, 6 महिने तरी इकडे फिरकू नको। हॅलो हॅलो, वैभव वर्तक बोलताय का? हो बोलतोय, आपण कोण? DDLJ देवकी देसाई @पोस्ट लवटेवाडी तालुका जुवेपूर। रॉंग नंबर, सॉरी। हो थांबा, मी करेक्ट ठिकाणीच फोन लावलाय। तुमच्या आईचं नाव कमल वर्तक ना? हो, पण ती माझ्याबरोबर राहत नाही इकडे, ती गावाला गेली। हो, माझं तुमच्या आईकडे काम नाहीच आहे, म्हणजे तुमच्या आईमुळेच आपलं बोलणं होतंय। आईला काही निरोप द्यायचा आहे का? नाही, पटकन बोला, मी सांगेन आईला। त्यांचा निरोप आहे की त्यांनी मला पसंत केलंय। त्या येऊन गेल्या आमच्याकडे, त्यांनी तुमच्याबद्दल लय सांगितलं मला। म्हटलं बोलून घ्यावं, भेटायचंय मला तुम्हाला। भेटल्यानं एकमेकांच्या आवडीनिवडी कळतील, स्वभाव कळेल। मी येते हा मुंबईला लवकरच, मुंबईला येण्या अगोदर तुम्हाला फोन करीन। ठीक आहे वैभव, ठेवते आता। हा हॅलो हा, रेणू, काय केलंस हे? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। मला कसं कळलं? आरतीकडून। डॅडींना पण कळलं? डॅडींना कळलं तरी ते मला सांगणार आहेत का? त्यांच्या हालचालींवरून आपण अंदाज बांधायचे। त्यांनी ते डिटेक्टिव्ह एजन्सीला कामाला लावलंय ना, तुमच्या मागे, त्या शारदाम्माच्या मागे, डॉक्टर भाऊजींच्या मागे। नशीब माझ्या मागे डिटेक्टिव्ह नाही लावलेत ते। कशावरून? कारण माझ्या कुठल्याही हालचाली लपून छपून नसतात। जरी मी कुठे जाते कुठे येते हे आपणहून त्यांना सांगत नसले तरी त्यांनी विचारल्यावर मी खरंच उत्तर देते। आई, डॅडींना कळलं तर? त्यांनी थोडंच तुम्हाला घराबाहेर काढलंय। पण अशी परिस्थिती त्यांनीच निर्माण केली होती ना। मग स्वतःच्या पायावर उभे राहा। डॅडींचे पैसे चालतात आणि त्यांच्या मनासारखं वागायचं नाही असं नाही चालणार ना। रणजितने ऍक्सिडेंट केला तेव्हा पहिल्यांदा शारदाम्माला पैसे डॅडींनीच दिले, तेव्हाची अटक त्यांच्यामुळे टळली। आई, पण ती शारदाम्मा पण खोटी आणि तो ऍक्सिडेंट पण खोटा आहे। जाणून बुजून ना रणजितला ह्याच्यामध्ये गोवलं जात आहे। हो, पण त्याला सोडवायला ज्या काही करामाती केल्यास त्या तुझ्याच अंगाशी आल्या ना। पहिल्यांदा जो स्टँड घेतला होतास ना तो करेक्ट होता, की कोर्ट जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल। अगं, एव्हाना गुन्हेगार सापडले पण असते। आई, पण मी जो काही धोका पत्करला तो आपल्या रणजितसाठी ना। नाही, तुला ना त्या 15 कोटींचा मोह नडला, तुला बरोबर जाळ्यात ओढलं त्या लोकांनी। डॅडींना शह द्यायला गेलीस। ठीक आहे, तुझी पद्धत चुकली, बघू आता काय होईल ते। आई,
मग आता काय करायचं? बघा आपल्या कर्माची फळं. डॅडी गप्प बसतील असं वाटतंय, कारण त्यांचं डायरेक्ट नुकसान झालं नाहीये, पण त्यांना मनस्ताप मात्र खूप झालाय. बघू काय होईल ते होईल. रणजित कुठे आहे? त्या वैभवचा फोन आला होता, पोलीस स्टेशनला गेलेत. ठीक आहे. अगं आणि अशी हताश काय होतेस? ए बाई, तू मोडकांची सून आहेस. ज्या कोणी तुम्हाला फसवलंय ना त्यांना शोधा, खरे गुन्हेगार जगापुढे आणा. कळलं का? असा हातपाय गाळून नाही चालणार. तुमचं नाव वैभव ना? हो मीच वैभव. पण तुम्ही कोण? तुम्ही असं आतमध्ये कसं काय आलात अचानक? मी देवकी देसाई. कमलताई कुठे आहेत? कोण कमलताई? तुमची आई. ती माझी सावत्र आई आहे, त्यामुळे नाव नाही लक्षात राहत माझ्या. ती इथे राहत नाही, गावाला गेली आहे ती. तुमच्या आईने माझा फोटो तुम्हाला पाठवला होता. मी तुमच्याशी फोनवर पण बोलले होते. तुमच्या आईने मला पसंत केलंय. अहो तुम्ही काय बोलताय? याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? मला अर्थ समजतोय. तुमच्या आईने मला पसंत केलंय आणि मला तुम्ही पसंत आहात. हे बघा, तुम्ही आत्ता निघा इकडनं. हा, माझी आई आली की मी तुम्हाला परत बोलवेन. नाही नको, मी माझ्या इकडे निरोपच पाठवेन. ठीक आहे, तुम्ही प्लीज निघा आता. कुठे? मी कुठे जाऊ? कुठे म्हणजे? जिथून आलात तिकडे जा. घर नाहीये का तुमचं? कोण कोण असतं घरी? माझ्या 2 मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत आणि ती सुद्धा तुमच्या आईनीच लावून दिली आहेत. अहो, मी तुम्हाला तुमच्या घराण्याचा इतिहास नाही विचारते. घरी बाबा आहेत ना, जा त्यांच्याकडे. अहो असं कसं परत जाऊ मी? वडील मला परत घरात घेणार नाहीत. आणि वडील म्हणाले, मुलाच्या आईनं तुला पसंत केलंय आणि मुलगा जर तुला पसंत असेल तर तू तिथेच राहा. त्यातून तुमच्या आईने आधीच हुंडा घेतलाय, परतीचा मार्ग बंद झालाय आणि माझ्याकडे परत जायला आता पैसेही नाही उरलेत. हे बघा, मिस देवकी देसाई, मी या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहतो. हे घर माझं नाही, त्यामुळे तुम्ही इथे राहण्याचा प्रश्नच येत नाही. सो प्लीज निघा आता. आणि मलाही काही कामं आहेत, सो मलाही बाहेर जायचंय. मग जा ना, मी थांबते. तुमचं घर मी चांगलं सांभाळीन. अहो काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला जायला सांगतोय आणि तुम्ही इकडेच थांबताय. ओळख ना पाळख आणि घरातच घुसताय. अहो काहीतरीच काय बोलताय? आज जरी नसले तरी कधीतरी तुमची बायको होणारच आहे ना. स्टॉप इट. हॅलो आरती, कुठे आहेस तू? हा, ताबडतोब माझ्या घरी आहे. हो ताबडतोब ये. अगं इकडे धर्मसंकट ओढावलंय, ये लवकर. असं आहे सगळं. आई नसते उपद्व्याप करत बसते आणि ही मूर्ख मुलगी बसली इकडे ठाण मांडून. अगं दुसरं कोणी असतं तर घराबाहेर काढलं असतं हिला. नाही पण तू आलीस ना, मी आता पोलिसांना फोन लावतो आणि काढतो हिला घराबाहेर. ताई मी काय करू? यांच्या आईने मला पसंत केलंय. माझा फोटो पाठवला होता यांना. मला तर हे पसंत आहेत. तू का हसतेस आता? बरं सॉरी, पण मला सांग, मी हसू नाही तर काय करू? म्हणजे तुझ्या जागी जर दुसरा कोणी मुलगा असता तर तू हसला असतास ना. आरती, हिला आधी घराबाहेर काढू, मग आपण दोघं मिळून हसू. बरं बरं बरं. ताई एकतर मुलगी पसंत आहे म्हणून यांच्या आईने आधीच हुंडा घेतलाय आणि माझे वडील म्हणतात एकदा जमलं तर आमच्यात मोडत नाहीत बघा. काय? तुमच्या वडिलांनी ह्याच्या आईला हुंडा दिलाय? हो. हा सगळा काय प्रकार आहे वैभव?
आरती अगं तू उगाच तिच्या डोक्यात काय भरवतेस? आपल्याला तिला घराबाहेर काढायचं, कळतंय का? बरं 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 तुझं नाव काय म्हणालीस? माझं नाव देवकी देसाई. मला DDLJ पण म्हणतात. बरं, बॅग उचल आणि चल, आपण माझ्या घरी जाऊया. हं? आणि उद्या सकाळी तू तुझ्या घरी जातेस, कळलं? तेवढे पैसे नसतील तर मी देते तुला, पण आत्ता चल, बॅग उचल. नाही नाही, मी नाही जाणार कुठे. अगं तू काय बोलतेस? तिला कुठे घरी घेऊन चाललीयस? उद्या तुझ्या घरनं जायला नकार दिला म्हणजे तुलाच मनस्ताप. मला मनस्ताप ऑलरेडी तू दिलायस. तू माझा धावा केलास आणि मी माझी कामं सोडून इथे धावत आले. आत्ता तुला या संकटातून मी वाचवतेय. उद्या आईला बोलावून घे आणि तुझं तू निस्तर. ओके? मी बाहेर नाही पडणार. एकदा मी बाहेर पडले ना, हे मला घरात नाही घेणार. हे बघे, आपलं लग्न होणार नाहीये, लक्षात ठेव. तुझ्या वडिलांनी माझ्या आईकडे हुंडा दिलाय ना, त्यांना सांगतो परत घ्या म्हणून. तुझ्याशी सभ्यपणे वागतोय त्याचा तू फायदा घेतेस. हिचा चांगुलपणा म्हणून ती तुला तुझ्या घरी नेतीये. उद्या ती तुला बसचं तिकीट काढून देईल, पाहिजे असल्यास खर्चाला पैसेही दे, पण उद्याच्या उद्या निघायचं, कळलं का? मी कुठेही जाणार नाहीये. भाऊजी एवढी काय काळजी करताय? गौरी काय कुकुल बाळ आहे का हरवायला? कुक्कुळ बाळ नाहीये ना, म्हणूनच काळजी वाटते. मुलगी तरुण आहे. एवढूस गाव तुमचं, हरवून कुठे हरवणार आहे? राधा गेले तिला शोधायला, सापडेल मैत्रिणीकडे. गावात नाही हरवली ती. गावात कुठे असेल ना तरी आपण तिला शोधून काढू. नसत्या शंका डोक्यात येतात. आणि कृपा करा, तुमच्या बहिणीच्या कानावर ही गोष्ट घालू नका. हा, आधीच मुलीचं निस्तरता सगळीकडे शोधलं, तिच्या मैत्रिणींकडे विचारलं, त्यांच्याकडे निरोप ठेवला, पण तुमची लाडकी काय कुठे सापडली नाही. तुला सांगते ना मावशी, अप्पांनी ना तिला लाडावून ठेवलंय आणि आता तिच्या नावानं बोट मोडतायत. शिला, तुला शपथ घेऊन सांगतो मी की राधा आणि गौरीमध्ये मी कधीही उजवडावं केलं नाही. हो, मावशीने बघितलंय ना, घरकाम कोण करतंय, आईची काळजी कोण घेतंय. ही दिवसभर त्या कुंडल्या आणि नक्षत्रांमध्ये गुरफटलेली असते. राहू, केतू, मंगळ, शनी या ग्रहांची हिला सोडून बाकी सगळ्यांवर वक्रदृष्टी. दिवसभर गावातून अडते, घरातली इकडची काडी तिकडे करेल तर शपथ. काय अप्पा, खरं बोलते ना मी? भाऊजी, तुमचा मेन प्रॉब्लेम काय आहे ना, ह्या दोघी बिन लग्नाच्या राहिल्यात ना, म्हणून तुमच्या डोक्यामागे हा ताप लागलाय. शिला, ह्यांच्या लग्नासाठी खूप प्रयत्न केलेत मी. राधेला विचार, किती कांदा पोहे झालेत ते. झालं, प्रत्येक विषय संपतो ना तो माझ्या लग्नावरच. काय म्हणाली गौरी तुझ्या लग्नाबद्दल? ती म्हणते माझं लग्न होणार आहे हे नक्की, पण कधी ते तिला माहिती नाही. म्हणे माझं बाशिंग बळ नीरगाठीने बांधलंय. ती नीरगाठ कधी सुटणार आहे कोणास ठाऊक. आणि तुम्ही इथे माझ्या लग्नाची चर्चा काय करत बसलाय? गौरी हरवलीये, तिला कशी शोधायची याचा विचार करा. त्यात काय विचार करायचा? भाऊजी, तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट करा. पोलिसांना लावा कामाला, ते शोधून काढतील गौरीला. काहीतरी बडबडू नका. माझी मुलगी अशी कुणाबरोबरी अशी नाही पळून जाणार. बसण्या नसत्या शंका डोक्यात येतात माझ्या. राधे, मी काम करतो. मी गावात जाऊन त्या भानूला भेटतो. त्याची ओळख आहे पोलीस स्टेशनमध्ये. आपल्याला काहीतरी चांगली खबर मिळेल त्याच्याकडून. हं? आणि एक, आई समोर या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची नाही, कळलं का? हो. मी आलो जाऊ.
राधे गौरीचं काही खरं नाही. नटणं मुरडणं, सिनेमातली गाणी गुणगुणणं, प्रेमाचे डायलॉग्स म्हणणं सरळ सरळ दिसत होतं ग. पोरगी आउटलाईनला चालली ते. गौरीचे शुक्र पॉवरफुल दिसतोय. मावशी अगं अगं या स्मशानात ना पापग्रहांनाच राहायला जागा आहे. शुक्रासारखा पुण्यवान ग्रह आमच्या वाट्याला सुद्धा जात नाही. मावशी मावशी गौरीचं वाकडं पाऊल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राधा उंबरट्यावरती पळी ठेव. गौरी येईल लवकर घरी. हसू नकोस, हे आमचं शास्त्र आहे. ठेवते पळी. हॅलो. हॅलो बाबा, आरती बोलतेय. काय ग असं अचानक फोन केलास? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? बाबा इतके पॅनिक का झालात? मी नेहमी फोन करते तसाच केलाय आज सुद्धा. हा आई कशा आहेत? बरी आहे. तिच्या तब्येतीत चढ उतार चालूच असतात. आणि राधा गौरी दोघींचं भांडण सुरूच आहे का अजूनही? आणि राधाची नवीन नोकरी सगळं व्यवस्थित आहे ना? अगं किती प्रश्न विचारतेस. सगळ्यांचं उत्तर एकच आहे, सगळं ठीक आहे. हा गावाकडे आमच्या गरजा कमी म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा कमी आहेत. काळजी करू नकोस. हा बरं बाबा, पैसे पुरतात ना हो की आणखी पाठवू? अगं पुरतात काय विचारतेस? पुरतात. अरे हे बघ आरती, गरज लागली ना तर मागून घेईन. हो. हा आणि बाबा तुम्ही आईंना इथे घेऊन येणार होतात डॉक्टरांना दाखवायला, त्याचं काय झालं? सावित्री म्हणते मी काही मुंबईला येणार नाही. मला म्हणते माझं जे काही बरं वाईट होईल ना ते इथंच तुमच्या हाताने होऊ द्या. कळलं? मी काय म्हणते, गौरी असंही तिथे काही करत नाही. तिचं ते ग्रह तारे नक्षत्र एवढंच सुरू असतं. त्यापेक्षा तुम्ही तिला इथे पाठवा ना. बऱ्याचदा मी इथे एकटीच असते, त्यामुळे मला तिची मदतच होईल ना. हवं तर मी बोलते तिच्याशी. गौरी आहे का तिकडे? नाही म्हणजे इथं नाहीये आता. नाहीये म्हणजे कुठे गेलीये? मला खरंच माहित नाही. माहित नाही म्हणजे गावात कुठेतरी गेली असेल. कसं आहे ना आरती, तिचा प्रॉब्लेम असा आहे की ती कुठं जाते ते सांगून जात नाही. माझ्या डोक्याला ना ताप होतो. बरं बाबा, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. येईल ती घरी. आणि मी बोलते तिच्याशी. तुम्ही तिला मुंबईला पाठवून द्या. मी काळजी घेईन तिची. बघ आरती, आमची काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे. तब्येत सांभाळ. ठेवू फोन. बर. अहो अंतरून पाहून पाय पसरायचे दिवस गेले आता. 21वे शतक आहे. नाही तुम्ही पाय पसरा, पण अंतरून कसं लांब लचक होईल याचा विचार करा आधी. काय म्हणालात? अहो आपली अवकात आपणच वाढवायची असते. हे बघा, जमिनीचा काय अहो कुठलाही व्यवहार असो, आज स्वस्त तर उद्या महाग. गरज कुणाला आहे हे महत्वाचं. गरजेनुसार भाव बदलतात. कळलं का? पण तुम्हाला तर आखूड शेंगी बहुदुधी पाहिजे, तेही चण्या कुरमुऱ्याच्या भावात. छान. आता माझा डायलॉग मलाच ऐकवताय. खरंच जमीन विकत घेणार आहात की आपलं टाइमपास करताय? मी तुमच्याकडे आलो होतो का? फोन कोणी केला होता? हे बघा, 4 पैसे कसे कमवायचे याची अक्कल आहे मला.
मला पैसे सुटतील म्हणून विकत घेताय का जमीन? ए सरळ भाषेतच बोलत होतो इतका वेळ. मला भरची बाराकडे बोलाय. हॅलो, बघितलं खिशात नाही. असो, बोला काय काम काढलं? तुझा तो मुंबईचा मित्र कुठे दिसत नाहीये. अगं गौरी आली का? अगं शिरवळला गेली होती ना मैत्रिणीकडे, आली का तिथून? हो हो, शिरवळलाच गेले ती. तुला कोणी सांगितलं? अगं हे म्हणाले. भाऊजी, अगं असं काय करतेस, तुला माहीतच नाही का? मी चहा टाकू? मला काही नको. शिले मला असं वाटतंय की तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय.